श्रीराम. दासबोधामधील चौथा दशक आपण पाहतोय, नवविधा भक्ती. यामधील आज आपण पाहणार आहोत पाचवा समास, अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे काय तर पूजा. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे याचं नाव अर्चन. भगवंताची यथासांग पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा जनरली आपण म्हणतो. तर असे षोडश म्हणजे 16 उपचार अर्पण करून देवाची पूजा करणे. आता ही झाली बाह्य पूजा, मूर्तीची पूजा असेल अशी. तर अर्चन भक्ती म्हणून जी आहे तर त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे स्थूल, प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीची आपण पूजा जी करतो, जी आपण पाहायला मिळते आपल्याला, ती ज्यासाठी सगळी तयारी म्हणजेच पैसा अडका लागतो, त्या गोष्टी लागतात, ते जे उपचार आपण अर्पण करतो ते सगळे आवश्यक असतात, वेळ आवश्यक असतो आपल्याला. पण दुसऱ्या प्रकारची जी अर्चन भक्ती आहे ती म्हणजे मानस पूजा. मानस पूजा म्हणजे काय तर मनानेच आपण देवाची पूजा करत आहोत अशी कल्पना करून अगदी यथासांग सगळे उपचार देवाला अर्पण करायचे. कल्पनेनंच हे सगळं आपण करत आहोत असं कल्पायचं आणि डोळ्यासमोर आणायचं. तसं आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट मिळाली अशी कल्पना आपण करून त्यात अगदी रमून जातो की नाही, अगदी तसंच तेवढ्याच एकाग्रतेने देवाची पूजा करतोय अशी कल्पना करायची आणि त्यात मग्न व्हायचं. पूजेनंतर नैवेद्य अर्पण करायचा, तो भगवंताने ग्रहण केला अशी कल्पना करायची आणि नंतर भगवंत नैवेद्य ग्रहण केल्यानंतर आपल्या हृदयात विश्रांती घेत आहेत अशी कल्पना करायची. एकदा मनाला अशी भगवंताच्या पूजेत रमण्याची म्हणजे सूक्ष्मात, म्हणजे प्रत्यक्ष स्थूल ती आपण करत नसतो, हाताने मनाने करत असतो म्हणून त्याला सूक्ष्म म्हणायचं. तर अशा सूक्ष्मात मनाला रमायची सवय झाली की भगवंताचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण सगळं त्याच्या चरणी अर्पण करायची आणि पूजा करायची. याला अर्चन भक्ती म्हणतात. बरे कल्पुनी देव सन्निध आहे, करी अर्चना अंतरी तोच आहे. बरे कल्पुनी देव सन्निध आहे, करी अर्चना अंतरी तोच आहे. तया अर्पुनी ग्रास नैवेद्य पाहे, जिथे ठेवी माथा तिथे देव आहे. तया अर्पुनी ग्रास नैवेद्य पाहे, जिथे ठेवी माथा तिथे देव आहे. श्रीराम.